नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा 9वा लेसन बघतोय. मोशन्स अँड टाइप्स ऑफ मोशन्स, गती आणि गतीचे प्रकार. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे ऑब्झर्व अँड डिस्कस ऑब्जेक्ट इन मोशन. निरीक्षण करा आणि त्यावर चर्चा करा. तुम्हाला पुस्तकाचे पेज नंबर 65 वर एक चित्र दिलंय पहिलंच. ऑब्जेक्ट इन मोशन, गतिमान वस्तूंचं वेगवेगळे ऑब्झर्व. इन अवर डे टू डे लाईफ वी सी मेनी मूव्हिंग ऑब्जेक्ट. आपल्या रोजच्या जीवनात अनेक वस्तूंमध्ये हालचाली होताना आपण बघतो. मूव्हिंग ऑब्जेक्ट आर सेड टू बी ऑब्जेक्ट इन अ मोशन. हालचाली होणाऱ्या वस्तू गतिमान आहेत हे असं आपण कसे म्हणतो किंवा कसे बघतो. डिस्कस विच ऑब्जेक्ट इन अबो पिक्चर इन मोशन, व्हॉट डिफरन्स इन मोशन. मग तुम्ही काय करा तर वरील चित्रात कोणकोणत्या वस्तू गतिमान अवस्थेत दिसत आहेत, त्याच्या गतीमध्ये कोणकोणते फरक दिसतात याची काय करायची, आपल्याला चर्चा करायची. पहिल्या चित्रामध्ये एक मुलगा आहे, फुटबॉल खेळतोय. त्याला कशाची कोणत्या गोष्टीची तिला मोशन आहे, तर तो काय करतो, त्याच्या पायाने तो फुटबॉल तो मारत आहे, म्हणजे त्याच्या पायाची गती, त्याची हालचाल होत आहे. त्यानंतर भोवरा आहे, तो त्याच्याभोवती फिरत आहे. एक मुलगा बॉल काय करतोय, कॅच टाकतोय, वरती घेतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीची ही मोशन, प्रत्येक गोष्टीची हालचाल ही काय आहे तर वेगवेगळे आहे. मोशन म्हणजे गती. While waiting for a bus at a bus stop, other vehicles appear to be in a state of on the other hand, when you are in a motion yourself, still object appears to be moving. बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबल्या असता इतर वाहने गतिमान स्थितीत पळताना दिसतात, किंवा तुम्ही गतिमान असताना स्थिर वस्तू गतिमान दिसल्याचे भास. असे का होते, म्हणजे उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, द ट्रीज आर इयर सीन टू रन बॅकवर्ड व्हाईल यू आर ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. रेल्वेतून प्रवास करताना मागे पळणारी झाडं निरीक्षण करणाऱ्याला एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असते. असे का होते? The object is said to be in a motion. Change our place of an object is called displacement. म्हणजेच काय तर एखादी वस्तू सतत जागा बदलत असताना दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. म्हणजेच त्या वस्तूचे व्यवस्थापन, डिस्प्लेसमेंट म्हणजे व्यवस्थापन. म्हणजेच काय तर वस्तूचं व्यवस्थापन म्हणजे स्थान बदलणे होय, म्हणजे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. गतिमान वस्तूचे सतत व्यवस्थापन होत असते, म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे ती जात असते. मग मोशन, द कंटिन्युअल डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. वस्तूचे ठराविक वेळात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले व्यवस्थापन म्हणजेच काय तर मोशन. टाइप्स ऑफ मोशन, आता गतीचे प्रकार वेगवेगळे आहेत. लिनियर मोशन, त्या लिनियर मोशनचे पुन्हा 2 टाईप पडलेत. युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे लिनियर म्हणजे रेषीय गती, युनिफॉर्म म्हणजे काय तर एका समान गतीमध्ये, रेषीय एक समान गतीमध्ये झाले. नॉन युनिफॉर्म म्हणजे असमान गतीमध्ये. सेकंड आहे नॉन लिनियर, नैकरेषीय. ऑसिलेटरी मोशन म्हणजे आंदोलित गती. पिरियडिक म्हणजे नैतकालिक गती. आणि रँडम म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी, म्हणजे एखाद्या गतीची दिशा व चाल सतत बदलत असते, ती म्हणजे रँडम मोशन. तर लिनियर मोशन रेषीय. दिले तुम्हाला रेल्वे ट्रॅक दिला आहे एक, आणि एक कार दाखवली आहे. इफ यू स्टँड ऑन त्यांनी काय सांगितले की अ ट्रेन ऑर अ मूव्हिंग व्हेकल्स ऑन अ रोड मेनी ट्रॅव्हल इन a straight line or in a same direction. This motion of an object is called linear motion.
म्हणजे काय तर रेल्वे गाडी व रस्त्यावरून येणारी जाणारी जी गतिमान वाहने आहेत ही एका सरळ रेषेत अथवा एकाच दिशेने येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे काय होत असते, व्यवस्थापन होत असते. त्यालाच आपण काय म्हणतो तर लिनियर मोशन. सेकंड एक्झाम्पल आहे, इफ यू स्टँड ऑन अ चेअर अँड रिअलाइज्ड a ball from our hand, it falls to the floor. What did you conclude from this? खुर्चीवर उभे राहून एक चेंडू हातातून खाली सोडून दिला तर तो जमिनीवर पडतो. यावरून तुमच्या काय लक्षात येतो की तो सरळ एका पोझिशनमध्ये आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आहे, सरळ वर खाली होत असतो. लिनियर मोशन, द मोशन ऑफ द सोल्जर्स इन अ पिरियड इन दिस द सेम ड्युरिंग दॅट the motion of the soldiers in a period in the same during that period, not even a slight differences is. However, the motion of the girl coming down the slide does not appear to be uniform. एका सोल्जरची म्हणजे संचलन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाची गती ही एकसारखी असते, त्यात थोडाही फरक दिसत नाही. याचं चित्र पेज नंबर 66 पेज नंबरवरती हे आहे. त्यानंतर आहे त्याच पेजवर मोशन ऑफ द गर्ल कमिंग डाऊन द स्लाइड डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. तिथेच एका घसरगुंडीवर खेळणारी एक मुलगी आहे, तिची गती मात्र एकसारखी दिसून येत नाही, वेगाने खाली येते, कारण तिची गती काय आहे तर सतत चेंज होत आहे, वेगळी आहे. द गर्ल कम्स डाऊन फास्टर अँड फास्टर, गतीत तिच्या बदल होत आहे. द स्पीड ऑफ दिस मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग कंटिन्युअसली, तिच्या गतीमध्ये सतत वाढ होत आहे. द मोशन ऑफ द मार्चिंग सोल्जर्स इन युनिफॉर्म लिनियर मोशन, म्हणजेच काय सैनिकाच्या संचलनाची गती ही युनिफॉर्म लिनियर मोशन आहे, म्हणजे रेषीय एकसमान गती आहे. बिकॉज इन दिस मोशन नो चेंज इन अ सीन, म्हणजेच काय तर या गतीमध्ये बदल होत नाही. On the other hand, the motion of the girl coming down the slide is non-uniform linear motion. कारण गतीमध्ये त्या कोणत्याही बदल दिसून येत नाही, पण घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुलीची गती ही नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे रेषीय समान गती आहे. का तर ती एका सरळ रेषेमध्ये नाही, ती येताना स्पीडमध्ये येते पण जाताना पुन्हा हळूमध्ये जातं. तसं सोल्जर हे एका सरळ रेषेमध्ये चाललेले आहे. युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय, रेषीय एकसमान गती. when the distance traveled by an object along a straight line in a unit time is continuously the same, the motion is formed uniform linear motion. एका एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला काय म्हणतो तर युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे त्या सोल्जरचं एक्झाम्पल दिलंय, त्यांचं जे पिरियड चाललंय ते कसं चाललंय समान, जसं की आपण आपल्या मैदानावर कवायत घेत असतो त्यावेळी सगळ्यांचे एकसारखेपणा असतो. सेकंड आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती. when the distance traveled by an object along a straight line in unit time keeps on a changing. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असते तेव्हा त्या गतीस आपण काय म्हणतो तर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती. कंपेअरिंग लिनियर मोशन, मग इथं तुम्हाला चित्रामध्ये दाखवले सोल्जर्स एका सरळ रेषेमध्ये आहेत म्हणून त्यांना लिनियर मोशन म्हणतो, आणि ती मुलगी स्पीड तिचं कमी जास्त होतंय एका सरळ रेषेमध्ये नाही म्हणून तिला आपण काय म्हणतो तर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. या नोट्स लिहून घ्या, या लेसनमध्ये चालू केलं आहे, कोणाला काही शंका असल्यास सांगा. थँक्यू.